नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मराठा हिस्ट्री सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत एपिसोड 3. एपिसोड 1, एपिसोड 2 चॅनलवर उपलब्ध आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ पाहून या. मराठा इतिहास पाहत असताना सर्वात आधी पाहिलं जातं ते म्हणजे मराठा साहित्य. मराठा साहित्यामध्ये बखर, पेशवेकालीन बखर, पोवाडे, अभंग या पद्धतीचं विविध साहित्य पाहिलं जातं. आपण त्यात पाहिलं होतं सर्वात आधी शिवकालीन बखर, द्वितीय पेशवेकालीन बखर आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे शकावली. शिवकाळात काही प्रसिद्ध घराण्यात ऐतिहासिक घटना स्मरणाने लिहून ठेवलेल्या होत्या. या नोंदी इतिहास संशोधकांना मिळाल्या आहेत. अशा प्रकारच्या एकत्र नोंदी असणाऱ्या कागदपत्रांनाच शकावली असे म्हटले जाते. या शकावलीमध्ये तिथीवार यांचा उल्लेख केलेला आहे. इतिहास संशोधक मंडळांनी या शकावलीला शिवचरित्रदीप या ग्रंथात प्रथम छापले होते. लोकमान्य टिळकांनी 1915 सर्वात प्रथम अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जेधे शकावली शोधली होती. अशाच काही आणखी शकावली आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम लोकमान्य टिळकांनी शोधलेली जेधे शकावली, द्वितीय शिवापूर देशपांडे शकावली, तृतीय गदाधर प्रल्हाद शकावली, चतुर्थ घोडगावकर शकावली आणि पंचम 6 कलमी शकावली. मराठा इतिहास एपिसोड 4 लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल, तोही पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.